गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजपासून मी ठरवलेलं आहे की नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करायची. तर प्लीज सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब, कमेंट्स जे काही करू वाटेल ते करा. तर माझी केस होती ओली आणि ऑफिसला आज व्हाईट कुर्ती घालायची होती म्हणून मग व्हाईट कुर्ती घातली. केस ओली असल्यामुळं मग कंगवा न वापरताच हातानंच त्याला थोडासा आकार दिला. छोटी केस असल्यामुळं विदाऊट कंगवा पण आपण त्याचं व्यवस्थित करू शकतो. केस झाली की मग मी घेतलं मॉइश्चरायझर लावायला. मग सगळीकडं तोंडाला गोळ असलं मॉइश्चरायझर ते प्रॉपर असं लावून घेतलं. पटपट पटपट आपण ब्लेंड करत नसतो, डायरेक्ट घोळसत असतो. आधीच उशीर झालेला, मग त्यात फास्ट आवरायचं होतं. इथंच 10 वाजलेले. आपल्या ड्युटीचा टाईमच 10 असतो, तरी आपण घरातच मेकअप करत बसलेलो. मग मॉइश्चरायझर लावून झालं की मग मी घेतला मारायला परफ्यूम म्हटलं की आपलं फेवरेट फॉग आहे. मग मी फॉग मारला. फर्स्ट नवरा म्हणतो आंघोळ कर आता, फॉगनी त्या जाऊ द्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि मारला. नंतर घेतली निव्याचा लिप बाम. तो प्लेनवाला लिप बाम लावला की ओठांना मला लिपस्टिक लावायला बरं वाटतं. मग लिप बाम झाला की लावली रेड कलरची लिपस्टिक. आता बघा लिपस्टिक किती भारी लावली. लिपस्टिक लावली की नंतर मग घेतलं मी लावायला पावडर लावली. पावडर आपली फेवरेट म्हणलं की पॉन्ड्स ड्रीम गर्ल का ड्रीम पावडर, हे पॉन्ड्स. मग पॉन्ड्स लावून झाली की गोळ असली ती पण फास्टमध्ये पॉन्ड्स लावली. त्याच्यानंतर आपण लावत असतो काजळ आणि लायनर. काजळ आणि लायनर आपल्याकडे एकच आहे, त्यामुळे तेच काजळ म्हणून पण लावायचं आणि तेच लायनर म्हणून पण लावायचं. त्याच्यानंतर लावतो स्मरण झालं की टिकली, आणि टिकली झाली की मग आपलं झाला लुक फायनल. स्मरण लावल्याशिवाय घराबाहेर नाही पडायचं, हे सासूबाईंनी सांगितलेलं, ते आपण फॉलो करत असो. चला बाय.